हाय फ्रेंड्स, तर तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही वर मी चाललेले आहे कृषी प्रदर्शन 2026 या ठिकाणी. आणि कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती शारदानगर या ठिकाणी भरलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी भरतं, प्रत्येक जानेवारी महिन्यात भरतं. त्यामुळं फ्रेंड्स, हे बघा, ही झेंडे आणि ही साईडला गाड्या चालल्यात ना, ही सगळ्या कृषी प्रदर्शनाकडे चाललेल्या आहेत. आणि आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि मला आज झालेला आहे उशीर, कारण आमच्या निघायच्या टायमिंगलाच थोडंसं भुनभुन झाली, त्यामुळे उशीर झालेला आहे. तरीही त्यांची इच्छा होती प्रदर्शनाला जाण्याची, म्हणून मी आलेले आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मलाच आवड आहे, कारण माझंच कृषी खात्यातलं शिक्षण झालेलं आहे आणि माझे वडीलसुद्धा अधिकारी होते, कृषी विस्तार अधिकारी. त्यामुळं मला कृषी प्रदर्शन म्हणलं की खूप आवडतं. हे बघा, पार्किंग आहेत आणि ही 4 व्हीलरच्या पार्किंग आहे, 2 व्हीलरच्या पार्किंग आहे. किती अफाट संख्ये, जवळजवळ पूर्ण भारतातून कृषी प्रदर्शन बघण्यासाठी लोक बारामतीला येतात. का बारामतीला येतात? तर बारामतीचं प्रदर्शनच तसं असतं. बघा, ह्या गाड्या, तुम्हाला विश्वास बसणार नाही ना. अजून पुढे पार्किंग आहे, तिथं मला दाखवलेलं नाही. आणि इथं आहे नोंदणी कक्ष, इथं नोंदणी करायची. पुढे तिकीट कक्ष आहे, नोंदणी केल्यानंतर पुढे तिकीट घ्यायचं आहे. तर हे गेलेले आहे तिकीट घ्यायला, मी तोपर्यंत थांबलेला आहे. कसा वाटतो माझा लुक नक्की सांगा. आणि हे बघा, हार्दिक स्वागत कृषी 2026 या ठिकाणी तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि हे आम्ही तिकीट घेतलेले आहे, दोघाचे 60 रुपये. आणि आम्ही आलेलो आहेत आता इथं, बघू शकता तुम्ही, कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती या ठिकाणी. इथं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या ठिकाणी आता एंट्री झालेली आहे. आणि तुम्ही बघा, आता इथनं सुरुवात आहे. तर बघा, आता तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय. आणि हे बघा, कृषी उत्पन्न इथं निघालेले आहेत. आणि खूप कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं निघल हे या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना सगळं माहिती सांगतात. आणि हे सांगणारे विद्यार्थी म्हणजे ॲग्रीचे विद्यार्थी असते, ज्यांची की BS ॲग्री झालेली असते. असे विद्यार्थी ह्या प्रत्येक ठिकाणी माहिती सांगण्यासाठी बसलेले असते. बघा, भरपूर ऊन आहे, नुसतं तोंडाला ऊनच लागायला. आणि ही तणनाशक फवारणीचं आता गेलेलं जे आहे, तणनाश करणारी हे आहे रोबोट. तर हे बघा, फुल शेती, फुलं, आणि हे पण सगळे फुलंच आहेत, वेगवेगळे फुलांचे प्रकार आहेत. तर ही बघा, कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती. तर कसं वाटतं तुम्हाला हे बारामतीचं प्रदर्शन? नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि येत्या 24 तारखेपर्यंत ही प्रदर्शन आहे, तर नक्की या प्रदर्शन बघायला. आणि कुठं राहायची सोय नसेल तर चला माझ्या घरी या, बिनधास्त. हे बघा कसं ही इथं केलेलं आहे, पाणी साठवण्याचे यंत्र तुम्हाला. तर आता बघा, ही शेतकरी लोकांची संख्या. आणि काही लोक शेतकरी आहेत, माहिती होण्यासाठी येतात. हे बघा, वांग्याचं उत्पादन कसे आहेत. वांगे बघा, प्लास्टिकनी कलमी वांगे आहेत ही. आणि कवडाला एक वांग आहे, पावशेरचं एक वांग आहे. हे फुलकोबी आहे. आणि फुलकोबी बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलकोबी सुद्धा बघायला भेटतात. किती मोठा फुलकोबी आहे, आणि ही रंगीत फुलकोबी आहे. तर बघू शकता तुम्ही फुलकोबी. आणि लाल कोबी आहे, हा लाल कोबी तुम्ही कुठे बघितलाय कसं बघा. आणि हे तर बघा काय आहे, फिरणारं, म्हणजे आपोआपच याच्यात पाणी पडलं जाते. आणि ही फिरणारी यंत्र आहे. आणि हे बघा कशा प्रकारे तंत्रज्ञानाने विकसित केलेलं आहे. आपोआप ही मशीन गोल गोल फिरते, पाणी त्याच्यात भरलं जातं. आणि वर इकडं बघा, हे मिरची आहे, टोमॅटो आहेत. आणि टोमॅटो बघा किती गच्च भरलेले आहेत, किती उत्पादन आहे. म्हणजे हे कसं केलं जातं, ही प्रत्येक गोष्टीची माहिती विद्यार्थी सांगतायत. तर ही बघा सॅलड, ही सॅलडमध्ये सगळ्या भाज्या वापरल्या जातात. जसं सॅलडमध्ये आपण काकडी बीट खातो, तशा प्रकारे हे आहे सूर्यफूल. तर सूर्यफुलाचं पण बघा तुम्ही कशी वाढ झालेली आहे, किती झालेली आहे. आणि ही बघू शकता टोमॅटो, 2 एकरामध्ये 20 लाखाचं उत्पादन कसं घ्यायचं, ही फक्त कृषी प्रदर्शन बारामती येथे येऊनच समजणार आहे. तर नक्की शेतकऱ्यांनी यावं कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी आणि भेट घ्यावी. हे फक्त 24 तारखेपर्यंत प्रदर्शन आहे. आणि ह्यावेळेस 8 दिवस ठेवले. हे बघा झाडू, हे झाडूचे झाडं आहेत. आणि बघा याच्यामध्ये जे पाणी उडतंय त्या ठिकाणी मासे आहेत, आतमध्ये मासे आहेत. तर तुम्हाला ते झूम करून मी दाखवते, दिसत असेल तर बघा, आतमध्ये मासे सोडलेले आहेत. आणि हे पाणी आहे, आणि प्रत्येक वर्षी करतात. तर बघा, आता हे शेतकरी लोक किती अफाट संख्येनं आलेले आहेत. 60 रुपये तिकीट आहे.
आणि शेवटच्या दिवशी कधी मोफत असतं कधी नसतं, पण कारण आम्ही प्रत्येक वर्षी येतो. कारण मला कृषी म्हणलं की खूप आवड आहे. आणि बघा फुलशेती किती मस्त फुलं आहेत, एक नंबर फुलं आहेत. असे फुलं तुम्हाला कुठं एवढ्या प्रकारचे फुलं बघायला भेटेल ती सांगा. कृषी प्रदर्शन बारामती शिवाय तुम्हाला कुठंच असं प्रदर्शन सुद्धा बघायला भेटणार नाही. कारण इथं काहीतरी वेगळं असतं, प्रत्येक वर्षी वेगळं असतं. ह्या वर्षी तर AI तंत्रज्ञान विकसित करून कसं उत्पन्न घ्यायचं जास्त कमी खर्चामध्ये ते सगळं इथं सांगितलेलं आहे आणि तिचा उपयोग पण केलेला आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे दोडका, समोर का आहे घेवडा, अशी वळीनं पिकं लावलेली आहेत. आणि प्रत्येक पिकाची माहिती इथं विद्यार्थी देतात. ज्यांना कुणा शेतकऱ्यांना एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे, ही कसं लावलंय, आता ही फुलं हे कसे उत्पन्न आलेत, कुठल्या जातीचे आहेत, प्रत्येक गोष्टीची माहिती सांगतात. आणि इथं लिहिलेलं पण आहे फुलांची जात कुठली आहे. अहो काही प्रात्यक्षिक प्रदर्शन, ही कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आहे. आणि हे प्रत्येक जानेवारीला भरतं. आणि याचं उद्घाटन प्रत्येक वर्षी दादा येऊन करतात. आणि आपले शरद पवार पण येऊन हा करतात. याचं उद्घाटन प्रत्येक वर्षी दादांच्या हस्ते केलं जातं. तर हे बघा बुद्ध मूर्ती ठेवली आणि बुद्ध मूर्तीपाशी एक पिंपळाचं झाड पण आहे. आणि ही फुल शेती बघा किती सुंदर आहे, किती सुरेख फुलं आहेत. असं वाटतं की उचलून घरीच घेऊन जावं. परमिशन नाही आहे तशी इथं, कशाला हे हात लावायची परमिशन नसती आहे. कारण ह्यांनी खूप मेहनत केलेली असते ह्याला लावायला पण आणि प्रदर्शनमध्ये दाखवायला. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान फुलं आहेत. तर बघा नक्की येण्याचा प्रयत्न करा 24 तारखेपर्यंत. कुठून तुम्ही व्हिडिओ बघतात ती पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडलं तर तुम्हाला नक्की व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. बेल आयकॉनची घंटी म्हणजे लाल कलरची घंटी येते. आणि ही मोर कसे वाटतात तेही सांगा. आणि किती छान पद्धतीने इथं केलेलं आहे प्रदर्शन बघा तुम्ही. याला भरपूर दिवस गेले असतील हे करायला, सजवायला. तर बघा इथं हरिण आहे, त्या हरणाचं पिल्लू आहे साईडला. आणि त्याच्या पुढं पण एक हरिण आहे. असं वाटतं ती ओरिजिनलच आहे, असं वाटतच नाही की ही नकली आहे. ती फुलं सगळे ओरिजिनल आहेत. आणि हे गाई सुद्धा वाटते की ओरिजिनल आहे, तिचं पिल्लू पण. तर बघा ही किती छान पद्धतीने केलेलं आहे. आणि खरंच कृषी प्रदर्शन हे बारामतीचं बघण्यासारखंच असतं. प्रत्येक वर्षी यायचं तुम्हाला. आणि उद्या शेवटचा दिवस आहे 24 तारखेपर्यंत. तर नक्की या. 17 तारखेपासून चाललेलं झालेलं आहे. आणि ऑनलाईन पण तिकीट बुक केलं जातं, इथं पण येऊन तिकीट भेटतं, तसं काही नाहीये. आणि बघा तिकडं तुम्हाला ससे दिसत असते, ससे बघून झालेत, फुलं झालेत. आता आपण आलेलो आहेत अंजीरची का. तर बघा हे किती छोटं झाड आहे आणि ह्याला अंजीर लागले, ते जांभळाचं झाड आहे. यांच्याकडे बी बियाणे विकायला आहेत तुम्हाला. ही प्रत्येक जी इथं टोमॅटो वगैरे दाखवलेत ना, सगळ्या प्रकारच्या बियाणे सगळे इथं भेटतात. आणि इकडं बघा हे आंब्याची किती छोटे छोटे झाड आहेत, पण त्याला इतका मोहर लागलाय प्रमाणाच्या बाहेर. हे आहेत भोपळे. आणि भोपळ्यांचं पण बघा हे किती सुंदर सुरेख भोपळे आहेत आणि किती लांब आहेत. आणि किती वेगवेगळ्या जातीचे एकत्र भोपळे लावले जातात. हे पण सगळी माहिती विचारली का इथे विद्यार्थी बसलेले आहेत. साईडला एक ही मुलगी बियाणे विकती ना, तिला सगळं माहिती आहे. विचारलं की त्यांना त्यासाठीच तिथं बसवलेलं असतं, माहिती सांगण्यासाठी. आणि बघा ही केळीचे पण बघा किती केळी लागल्यात. अशा केळी लागतात कुठं, कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न. म्हणजे 2 एकर मध्ये 20 लाख रुपये कसे कमवायचे ही फक्त इथनच कृषी प्रदर्शन बारामती इथूनच समजतं. इथं आल्यानंतरच माहिती सांगतात. आणि अशी सोयी सुविधा कुठंच तुम्हाला भेटणार नाही, ती फक्त कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी भेटेल. आणि हे खास फक्त शेतकऱ्यांसाठी भरवलेलं असते. हे जी प्रचार बातम्यामध्ये सगळीकडे केला जातो बारामतीचा. तर खरंच पवार साहेबांनी खूप छान केलेलं आहे दादांनी याची. आणि सुरू ऊस लागण आहे. तर बघा इथं आपले हे आहेत मत्स्य व्यवसाय, म्हणजे मासे आहेत त्याच्यामध्ये सोडलेले. साईडलाच हे झाडूची हे आहेत झाडं. आणि ह्या झाडापासून झाडू बनवले जातात. तसे जिथे ऊस तर प्रत्येक वर्षी प्रसिद्ध असतो. ऊस तर एवढा लांब तुम्ही कुठेच बघितला नसेल, फक्त तुम्हाला कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी बघायला भेटेल. हे पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड केलेली आहे. तर कशी आहे, तुम्हाला नक्की आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे बघायला नक्की या. आणि बघा हे सगळे शिक्षक लोक ही विद्यार्थी आहेत. ॲग्रीचे विद्यार्थी म्हणलं की हो का हे ग्रीन कलरचा ड्रेस, कारण हिरवा ड्रेसच कुठेही जावा कृषी विद्यालयाला हिरव्या कलरचा ड्रेस असतो. तर बघा हे बसलेले आहेत, हे सांगण्यासाठीच माहिती बसलेले आहेत.
कुणालाही इथं काय पैसे द्यायची गरज नाही ना काय नाही. एकदा तिकीट काढलं की मध्ये पैसे द्यायची गरज नाही. फुकट सगळी माहिती सांगतात. कारण यांना त्यासाठीच बसवलेलं असतं, ह्या विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यासाठी. बिनधास्त माहिती विचारायची, कुठल्याही गोष्टीची माहिती विचारलं की हे सांगतात. आणि इथं असंच नाही की पिकांचे, इथं सगळं सगळं बघायला भेटणार आहे तुम्हाला. फक्त तर बघू शकता हे फुल शेती आणि फुलं याचे बी बियाणे पण इथं भेटतात. आणि कृषिक नाव आहे हे प्रत्येक वर्षी इथं मेन गेट समोर असतंच. आणि बघा इथं वेगवेगळे शेतकरी किती प्रकारचे आले. फुल शेती किती सुंदर आहे. सूर्यफूल, प्रत्येक फुलाची तुम्हाला इथे व्हरायटी बघायला भेटेल. प्रत्येक जाती इतक्या सुंदर. तुम्हाला पण बगीचा करायचा असेल ना तर नक्की या, भेट द्या, बी बियाणे घेऊन जावा. रोप पण इथे विकायला भेटतात. सगळं भेटतंय, कुठलीच गोष्ट भेटत नाही बारामती प्रदर्शन मध्ये असं नाहीये. तर नक्की या, लाभ घ्या 24 तारखेपर्यंत. आणि चला आता हे बघा, तुम्हाला मी दाखवणार आहे इथलं मेन म्हणजे ही बुद्ध मूर्ती. आणि प्रत्येक वर्षी ह्याच्यात ही म्हणजे रांगोळीच्या आकाराची फुलांनी ही काढलेली असते. आणि त्याच पद्धतीने फुलं लावले जातात. ही डेकोरेशन मला इतकं आवडतं ना, प्रत्येक वर्षी खूपच छान असतं. आणि हे सगळं ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी केलेलं असतं. तर खरंच त्यांचा धन्यवाद म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी व्हिडिओ असे इतकं छान बनवलेलं आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही हे कधी कृषी विद्यालय ओपन झालेलं आहे, त्याची डेट दिलेली आहे तिथं. आणि तुम्हालाही कोणाला ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं असलं तर नक्की या कॉलेजला ॲडमिशन घ्या. सगळे प्रात्यक्षिक, सगळं सगळं माहिती सांगतात, सगळ्या गोष्टी. आणि आता हे पार्ट 1 आहे. 2 तुम्हाला सांगणार आहे. चला बाय.